शेतकरी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी म्हणजेच वाटपासाठी शासनाने बहुप्रतीक्षित शासन निर्णय म्हणजेच जी.आर. अखेर प्रसिद्ध केला आहे. या जी.आर. नुसार निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत की शासन निर्णयानुसार तुम्हाला हप्त्याची रक्कम किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणते लाभार्थी म्हणजे कोणते शेतकरी लाभार्थी ते पात्र असणार आहेत ह्या हप्त्यासाठी. संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण की या 2025 मध्ये भरपूर नियम बदललेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा की अशा शेतकऱ्यांच्या नवनवीन योजनांविषयी माहिती तुम्हाला फ्रीमध्ये अगदी मी प्रूफसह दाखवत असतोय. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो नमस्कार, मी आहे योगेश पाटोळे. वायम मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. आणि हा शासन निर्णय दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी आलेला आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे की तुम्हाला 7वा हप्ता जे आहे ते शेतकऱ्यांना जमा करण्यासाठी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे. या ठिकाणी पहा प्रस्तावामध्ये काय माहिती दिलेली आहे. ते प्रस्तावामध्ये काय बेसिक माहिती दिलेली या ठिकाणी प्रस्तावना आहे. प्रस्तावनामध्ये काय माहिती दिली की जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शेतकरी लाभार्थ्यांना 6,000 मिळतात. तसेच दुसरी आपली योजना जी आहे ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा 6,000 जे आहे ते शेतकरी मित्रांना आपल्या भेटतात. तर अशा प्रकारची थोडक्यात ही माहिती दिली की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये त्यांना शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. त्यानंतर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता, 6वा हप्ता असे हप्ते जे आहे ते वितरणात करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी जे महत्त्वाची काय माहिती दिली ते आपण महत्त्वाची माहिती बघून घ्या शासन निर्णयामध्ये. या ठिकाणी पहा शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासन निर्णयामध्ये असं दिलेलं आहे. या ठिकाणी पहा की जे लाभार्थी आहेत, शेतकरी लाभार्थी असतील, जे नमो शेतकरी महासन्मान निधीचे लाभार्थी असतील, त्यांना या ठिकाणी माहिती काय दिली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचे माहे एप्रिल ते जुलै 2025 ते जुलै 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे लवकरात लवकर जे आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. बऱ्याच जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी कमेंट आपल्याला भरपूर आलेले आहेत की आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी पडणार आहे. तर अखेर या ठिकाणी जे आहे ते चिंता मिटलेली आहे. आता मार्ग मोकळा झालेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पडण्यासाठी आता मार्ग पण मोकळा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही येणार. तर लवकरात आता येणाऱ्या काही दिवसामध्ये हे तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे जे आहे ते तो हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचं अकाउंट जे आहे ते बँक अकाउंट जे आहे ते आधार कार्डला जे आहे ते लिंक करायचं आहे, इनेबल करायचं आहे. आधार कार्डला लिंक केल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.